शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। एका शहाणपणा वीण, एका शहाणपणा वीण जीवनात दाणा दाण। शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण, शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण। एका शहाणपणा वीण, एका शहाणपणा वीण जीवनात दाणा दाण। शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। बघत काय बसलात, बोला ना तिच्याशी। अगं ती काहीतरी काम करते ना। अंजू अगं काय करतेस? अगं एक मेल पाठवतेय। का ग काय झालं? तुझ्या बाबांना बोलायचंय तुझ्याशी। एकच मिनिट हा। अगं ती कामात आहे ना, नंतर बोलूया ना आपण सोडीनं। नाही नाही नंतर बिंतर नाही हा, हे आता बोलूनच टाकलं पाहिजे। ओके ओके बोलतो। हा बाबा बोला काय झालं? अगं तसं काही नाही, माझं असं म्हणणं होतं, म्हणजे आमच्या दोघांचं असं म्हणणं होतं की तुझं नोकरी लागलेली, तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय, आता तुझ्या पण लग्नाचं बघूया। बाबा माझं ग्रॅज्युएशन होऊन 1 वर्ष झालंय आणि तुम्ही माझं लग्न करायला निघालात। मला थोडा लाईफ का एन्जॉय करू द्या। अगं एन्जॉय काय लग्नानंतर पण करता येईल, मुलीचं लग्न वयातच झालं पाहिजे। आई असं काही राहिलेलं नाहीये आता, आणि मला नाही इतक्यात लग्न करायचं। इतक्यात करायचं नाही म्हणजे लग्न ठरवायला वेळ लागतो, तारीख ठरवायला वेळ लागतो, हा वेळ लागतोच की नाही आपल्याला। हा आई म्हणते ते बरोबर आहे बरं का, 1-2 वर्ष तर लागतील लग्न उरकायला। तुम्हाला मी नकोशी झालीये का? असं कसं बोलतेस तू? अगं तू आमची एकुलती मुलगी, तुझं काय म्हणणं सांग मला। अगं एकदा सांगशील तरी तुला कसा मुलगा हवाय? कसा हवाय तुला मुलगा? अशा माझ्या काही अपेक्षा नाहीयेत, साधा सरळ वेल सेटल हवा। सेटल तर असायलाच पाहिजे, त्यात काही प्रश्नच नाही। पण नोकरी करणारा पाहिजे का बिझनेस करणारा पण चालेल? शक्यतो नोकरी करणारच पाहिजे, त्यामुळे आर्थिक बाजू जमेची राहते। म्हणजे मी नोकरी करणारा होतो म्हणून तुम्हाला पसंत केलंस? अर्थात ते तुम्हाला आता कळलं? कसा अंदाज होता? तुमच्या ऑफिस मधले पाटील आहेत ना, त्यांचा मुलगा लग्नाचा आहे। अगं त्याच्या मागच्या महिन्यात लग्न आहे, व्हॉट्सअपवर मेसेज आला होता। आपण पण आता लवकर लग्न जुळवायचं पाहायला पाहिजे तू। अगं तुझी मैत्रीण आहे ती, तिच्या खूप ओळखी आहेत, तिला सांगून बघ ना। हा आपण सगळ्यांना सांगूया, खास करून उमाताई ना, त्यांनी 4 लग्न जुळवली आहेत। अगं 4 कुठे 5 लग्न जुळवली आहेत ना। 5वं कोणाचं जुळवलं? कसं काय करते? माझं स्वतःच। अगं बरं ते सगळं असू दे, मला सांगा अंजूच्या काय अपेक्षा आहेत? अगदी माझ्यासारख्या तिच्या अपेक्षा आहेत, साध्या नॉर्मल। तुमच्यासारख्या आणि नॉर्मल? तुमचं काम झालंच म्हणून समजा। आमच्या बिल्डिंग मध्ये संकेत पाटील नावाचा मुलगा राहतो, असिस्टंट मॅनेजर आहे बरं का बँकेमध्ये। आत्ता नवी कोरी गाडी घेतली आहे त्याने, आणि पर्सनॅलिटी पण एकदम छान आहे त्याची। हो ना, देवाची कृपाच झाली म्हणायचं। म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात। आणि मुलगा तुमच्या बिल्डिंग मधलाच आहे, त्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच उरत नाही। हो ना, लवकर बघण्याचा कार्यक्रम उरकून टाकूया आणि लग्नाचा पार पण लगेच उडून टाकू। एकदा मुलीचं लग्न झालं की मी जबाबदारीतून मोकळा, एकदा मुलीचं लग्न झालं की मी जबाबदारीतून मोकळा।
संकेत, तू दारू पिऊन आलायस? तू तू दारू पितोस? दारू नाही, ड्रिंक्स. ड्रिंक्स म्हटल्याने ते दारू राहत नाही का? फरक आहे दारू मध्ये आणि ड्रिंक्स मध्ये. अरे संकेत, तू आज पण पिऊन आलायस? सो व्हॉट? सो व्हॉट? रोज पितोयस तू? आलोय त्यात काय? रोज विनाकारण पितोयस तू. व्यसन आहे तुला दारूचं. हे बघ, हे ठीक नाहीये. चाले, ठीक नाहीये मला सांगते. तू तुझी कर्तव्य पार पाड आणि जेवायला वर जा. मला शिकवायला आली अक्कल. ही अक्कल कुठली? तुला इतकं सांगितलेलं कळत नाही? निवडून भाजी घेता पण लग्ना मात्र न पारखता. नीट पारखून लग्न करा, जीण आनंदाने भरा. शाणपण वरदान तीच सोनियाची खाण. काम झालंच म्हणून समजा. आमच्या बिल्डिंग मध्ये संकेत पाटील नावाचा मुलगा राहतो. असिस्टंट मॅनेजर आहे बरं का बँकेमध्ये. आत्ता नवी कोरी गाडी घेतली आहे त्याने आणि पर्सनॅलिटी पण एकदम छान आहे त्याची. अंजूला दाखवण्या अगोदर मला त्या मुलाची चौकशी करायची, तर त्याचा फोटो आणि त्याच्या ब्रँडचा पत्ता मला पाठवा. ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. मी तुम्हाला ब्रँडचा पत्ता मेसेज करते. जरा एक मिनिट, तुम्ही त्या कॉर्पोरेटच्या बार आणि रेस्टॉरंट मध्ये काम करता ना? हो का? तुम्ही ह्या व्यक्तीला ओळखता? हे तुमच्या हॉटेलमध्ये येतात? ते मी नाही सांगू शकणार. प्लीज मला मदत करा. या मुलाशी माझ्या मुलीचे लग्न ठरलेलं आहे, त्यामुळे त्याच्याविषयी मला माहिती हवी. अच्छा, असं आहे का? दाखवायचा? हो, ओळखतो मी. संकेत आहे ना हा? आमच्या बार मध्ये रोज येतो. रोज? काय सांगताय? हो, रोज न चुकता. आणि शनिवारी तर रात्री उशिरा तोवर असतो. थँक्यू तुमची माहिती. जी. उमाताई, तुम्ही सुचवलेला मुलगा व्यसनी निघाला आणि रोज मित्रांबरोबर हॉटेलमध्ये दारू पितो. लग्न हा एक खरा म्हणजे एक महत्त्वाचा निर्णय आपण आयुष्यामध्ये घेत असतो. मुलीच्या बाबतीत किंवा मुलाच्या बाबतीत हा एक मोठा निर्णय असतो. म्हणून असं डिसिजन घेताना कॅज्युअली डिसिजन घेता कामा नये. जेव्हा आपण निर्णय घेतो ना, तर तो कॅज्युअली असता कामा नये. पूर्ण चौकशी करूनच हा निर्णय घ्यायचा असतो. मी असे बरेच काउन्सिलिंग केलेले केसेस बघितले की ते चौकशी न करता लग्न लावून देतात. जे काही मुलगा सांगतो किंवा मुलगी सांगतात ते ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि पुढे जातात. किंवा मधला जो माणूस असतो जो लग्न जुळवतो त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून लग्न जुळवतात. खरं म्हणजे हे फार चुकीचं आहे. जीवनविद्या काय सांगते? काळजी घ्या, काळजी करू नका. आता काळजी घ्या म्हणजे काय? आपण लग्नाच्या अगोदर जेवढी चौकशी करता येईल मुलाची म्हणा किंवा मुलीची, ही चौकशी करणं खूप गरजेचं असतं. कारण चौकशी करायला जरा थोडा वेळ लागतो, थोडे कष्ट पण पडतात, पण करणं खूप गरजेचं असतं. कारण आजकालची मुलं काय झाले माहिती आहे की इंटरनेटवरनं सुद्धा लग्न लावतात. जे इंटरनेटवरून लग्न जुळवतात. माझ्याकडे अशी केस आली होती
की इंटरनेटवरनं त्याला ती मुलगी आवडली चॅटिंग करता करता आणि मग त्याच्यातनं त्यांचं लग्न जुळलं. आता दोघेही दुःखी आहेत. कारण का तर चौकशी नाही. नुसतं चॅटिंग करून तुम्हाला काही कळत नाही ना मुलगी कशी आहे किंवा मुलगा कसा आहे. म्हणून चौकशी करणं गरजेचं आहे. आणि काही गोष्टी आहे ना खूप महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे व्यसन. व्यसनी मुलगा म्हणजे फुल्ली मारली पाहिजे त्याच्यावर. किंवा काही मुलं सांगतात मी कधी कधी घेतो. कधी कधी घेतो म्हणजे किती वेळा घेतो आपल्याला कळायला मार्ग नाही ना. त्यामुळे त्या माणसाची चौकशी पूर्ण व्हायला पाहिजे. आणि आपल्याकडे खूप साधनं अवेलेबल आहेत. बरेच लोक इंटरनेटवर जाऊन त्यांचा फेसबुक अकाउंट, इंस्टाग्राम अकाउंट हे सगळं चेक करतात. आणि ते चेक करून बऱ्याच गोष्टी समजतात आपल्याला. हा मुलगा कसा आहे किंवा ही मुलगी कशी आहे हे आपल्याला बऱ्याच अंशी कळतं. त्यामुळे ह्या गोष्टीचा पण फायदा घेतला पाहिजे. मुलगा किंवा मुलगी ज्या ऑफिसमध्ये काम करतात त्या ऑफिसमध्ये जर तुमच्या कोण ओळखीचं निघालं किंवा ओळखीचं काढायचा प्रयत्न करायचा आणि तिकडे जाऊन आपण चौकशी करायची की मुलगा कसा आहे, दांड्या मारतो का, त्याची पोझिशन खरीच आहे का. कारण मी एकदा असं बघितलं होतं, तो मेकॅनिक असतो आणि मेकॅनिकल इंजिनियर म्हणून सांगतो आणि लोक विश्वास ठेवतात. त्याचं मला माझ्या मनात ते कोडं आहे. असं लगेच विश्वास कसा का ठेवू शकता तुम्ही. आणि ते सुद्धा आपल्या मुलीचं आयुष्य. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो जी माहिती देतो ती माहिती तपासून पाहणं खूप गरजेचं आहे. तपासून पाहायला पाहिजे सगळी गोष्ट. तो राहतो कुठे, तो जागा त्याच्या नावावर आहे की नाही, ऑफिसमध्ये खरंच तो आहे की नाही कामाला, त्याची पोझिशन काय आहे, तो ऑफिसमधलं त्याचा रेकॉर्ड काय आहे, हे सगळं मिळतं हल्ली बघायला. फक्त थोडीशी आपण काय म्हणतात त्याला प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चौकशी कुठे कुठे करायची मी सगळं सांगितलंच की मुख्य म्हणजे ते लोक जे काही सांगतात आपल्याला, नवरा किंवा नवरी, त्याची संपूर्ण माहिती जी सांगितलं ती माहिती काढायची आपण. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे तो जागा त्याच्या नावावर आहे का, तो नोकरीवर आहे की नाही बरोबर, हे सगळं बघणं गरजेचं आहे. समजलं ना. आणि ह्याच्याही पुढे मी एक जाऊन सांगतो, पूर्वीसारखं हल्ली लगेच लग्न होत नाही. साखरपुड्यानंतर जवळजवळ 2-3 महिने 4 महिने मिळतात. आणि त्या वेळेमध्ये जर तुम्हाला काही गोष्टी आढळल्या, त्या मुलाच्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी समजल्या, कारण सहवासाने काही गोष्टी समजतात. माणसं लपवू शकत नाही सगळा आपला स्वभाव. आणि त्याचा स्वभाव जर तुम्हाला समजला आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं वाटलं तर माझं असं म्हणणं आहे की साखरपुड्यानंतर सुद्धा लग्न मोडणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तशीच गरज वाटली तर. काही लोक असं म्हणतात सासू सासरे आमचं नाक कापलं जाईल, नाक कापलं तरी चालेल, पण मुलीचं आयुष्य फुकट जाता कामा नये. म्हणून साखरपुड्यानंतर सुद्धा तुम्हाला काही वाटलं तर बिनधास्त लग्न मोडलेलं बरं. काही जण आहे ना मुलीचं लग्न उरकून घेण्याच्या स्थितीत असतं, उरकून लग्न घेतात आणि मोकळे होतात. मी सांगू का, आई वडील कधीच मोकळे होत नाही साठी. कारण उद्या जर ते लग्न मोडलं तर त्याचे परिणाम किती गंभीर आहेत बघा. एक म्हणजे तिचं लग्न मोडल्यानंतर बिजोर होते, मग तिला चांगला नवरा मिळण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. पुन्हा सगळा खर्च होतो. पुन्हा घटस्फोटासाठी जे काही वकील आणि हा जो खर्च असतो तो पण खर्च खूप करावा लागतो. आणि ह्याच्याही पुढे शेवटी जो मनस्ताप मुलीला होतो, तो मनस्तापाची किंमत तर कधीच करता येणार नाही. समजलं ना. त्यामुळे चौकशी करणं किती गरजेचं आहे तुम्ही समजून घ्या. कारण ते डिसिजन एकदा चुकीचं ठरलं तर मग पुढे पश्चाताप करण्याशिवाय दुसरी काय सोय उरत नाही. म्हणून पश्चाताप जर करायचा नसेल आपल्याला आयुष्यामध्ये, आपल्याला जर चांगलंच पाठ्याला यायचं असेल तर चौकशी करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे काळजी घ्या, काळजी करू नका. आणि मी असं म्हणत नाही की एकदा मुलगा सगळी चौकशी करून सुद्धा बेस्ट मुलगा मिळेल, हे पण मी सांगत नाही. पण चौकशी न करता लग्न करणं हे मात्र चुकीचं आहे. म्हणून काळजी घेतलेली बरी. सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात, खरं शहाणपण हे